किती जवळ. घनश्याम हा म्हटलंय, तो म्हटलं नाही. देवाला आपल्यापेक्षा वेगळं मानत नाही कुणी. संत कधीही देवाला आपल्यापेक्षा वेगळं मानत नाही. म्हणून देव समजून घ्यायचं. देव प्राप्त करून घेण्याची गोष्ट नाही. बघा, ऐका बरं, आवाज मोठा आहे, पावसाचा आवाज मोठा आहे, पण माझा आवाज पण मोठा आहे. देव प्राप्त करून घेण्याची गोष्ट नाही, तो प्राप्तच आहे. तो प्राप्तच आहे मुळी. सकल भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित्शक्तींच्या सहस्र करी उदय लाजो. सगळीकडे भरलेला आहे तो, ओतप्रोत भरलेला आहे. कुठे नाही म्हणावं. साधा हार केलाय फुलांचा, फुलांचा हार केलाय. फुलाला फुल इतकं जोडलंय, पण कुठेतरी जागा राहते, कुठेतरी जागा राहते. पण परमेश्वर अशी गोष्ट आहे की कुठे नाही असं नाही हो, सगळीकडे ओतप्रोत भरलेला असा देव आहे. म्हणून देव समजून घ्यावा. तो सगुण आहे, तो निर्गुण आहे. सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय? सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय? एकदम सोपं सांगायचं तर आपण लाडू खातो की नाही सगळेजण. मला असं वाटतं आता देणार पण आहेत लाडू, नाही का खिचडी देणार आहेत फक्त, माहिती नाही मला. ओके, लाडू खातो आपण. बरं, घरनं खाऊन आला असाल, लाडू खातो. तो लाडू वळून खाल्ला की तो सगुण झाला, आणि तोच लाडू फोडून खाल्ला की तो निर्गुण झाला. एवढं सगुण आणि निर्गुण आहे. बीजगणित, आता जाऊ दे, मला इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या समोर बोलायचं म्हणजे अवघड वाटतंय. बीजगणित सोडव. त्या बीजगणिताला काय म्हणतात रे? अल्जेब्रा, जॉमेट्री. काय अल्जेब्रा? मी इंग्लिश मिडियम मध्ये नाही शिकली ना, त्यामुळे. बरं, बीजगणित सोडवतो आपण. काय म्हणतात? अल्जेब्रा. हा, अल्जेब्रा सोडवतो. त्याच्यामध्ये एक्स मानतो. गणित सोडवताना एक्स मानतो, क्ष मानतो. आपण गणित सोडवता शेवटी त्या क्षची किंमत काढतो, आहे की नाही? अरे, भगवंताला आयुष्यामध्ये कधीतरी क्ष मानावं. भगवंताला आयुष्यामध्ये कधीतरी क्ष मानलं ना, तर आयुष्याचं जीवनाचं गणित सोडवता शेवटी त्या क्षची किंमत कळते. म्हणून देव सगुण आहे आणि देव निर्गुण आहे. मग देव कळला, देवाच्या द्वारात जायचंय आपल्याला. देवाच्या द्वारात जायचंय. सगळा अभंग घेणार नाही, काळजी करू नका, मला दरवर्षी बोलवणार आहे. आपलं सेटिंग करून घ्यायचं असतं कीर्तन का, लक्षात घ्या, कुठे पण गेलं. हा, हे बघा. त्यामुळे काय सांगतो द्वारा. हा, द्वार. बघा, असं होतं. देवाच्या पासून वेगळा विषय काढला की तो देवाच्या जवळ जातच नाही लवकर. मग आठवण करून काय ना. द्वार म्हणजे काय? आपण बघा, द्वार, आपण देवाच्या द्वारात परत मंदिरात जातो रोज. मी तर केवढा वेळ उभी राहणार आहे देवाच्या द्वारात. मला मिळणार आहेत का 4 मुक्ती? मला साध्य होणार आहेत का 4 मुक्ती साध्य होण्यासाठी देवाच्या द्वारात क्षण बनवायचंय. मग द्वार म्हणजे काय? किती द्वार आहेत? अशी द्वार किती आहेत? भावार्थ ते राजभुवन. ऐका, भावार्थ ते राजभुवन. प्रथम दारवठा श्रवण, तिसरे ते साधन नित्यानित्य विवरण तिचे. चौथा दारवठा मनन, 5वा निधिध्यास, 6वा वैराग्यपूर्ण आणि 7वा साक्षात्कार. अशी 7 द्वार ओलांडून जायचंय. मग द्वार म्हणजे काय नक्की? द्वार, कोणतं द्वार अपेक्षित आहे माऊलीला? जेथ ज्ञानाचा गुरुठा. हा, जेथ ज्ञानाचा गुरुठा, तेथ सेवा हा दारवठा, ते स्वाधीन करीते सुबटा सर्वस्वे. जेथ ज्ञानाचा गुरुठा, सेवा करावी. मग कुठलीही सेवा असो, अगदी सतरंजी घालण्यापासून, माईक सिस्टीम लावण्यापासून, तबलजी, कीर्तनकार, कुठलीही सेवा असली तरी ती भगवंताच्या दारापर्यंत जाऊन करतो. आणि सेवा कोणती आवडते देवाला? देवाला काय आवडतं? पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. मला नको काही म्हणतो, मला नको काही. मग काय हवं? भाव हवाय त्याला. देवाला भाव हवाय, त्याचं नाम हवंय, त्याचं नाम घ्यायला पाहिजे. मग त्याचं नाम घ्यायचं तर त्याचं नाम आहे कसं म्हणून त्याने घ्यायचंय. भगवंताचं नाम कसं आहे? ब्रह्मचैतन्य महाराजांना
विचारला, महाराज म्हणाले तुमच्या हातावर पेढा ठेवला तर तुम्ही तो कसा खाल? महाराजांनी प्रश्न विचारला. महाराजांना आपण प्रश्न विचारतो की नाम कसं घेऊ? खूप प्रश्न असतात आपल्याला. भगवंताचं नाम घ्यायचं म्हटलं खूप प्रश्न असतात. अहो कीर्तनाचा बोर्ड लावलाय खाली, हा सगळीकडे व्हॉट्सअप मध्ये फिरलाय, पण नाही जमतच नाही. काय करू? वेळच नाही. काय करू? खूप प्रश्न असतात. भगवंताचं नाम घ्यायचं म्हटलं की झोप येते. आणि कीर्तन हा हे ठिकाण इतकं सुंदर आहे की तिथे झोप येते म्हणजे येतेच. काय येते? कारण बुद्धीला तडाखे येतो तिथे. भगवंताच्या नामाचे बुद्धीला तडाखे आहे म्हणून झोप येते. नाम घेताना बसा बघू 15 मिनिटं. महाराज म्हणाले तुझ्या हातावरती मी पेढा ठेवला तर तू तो कसा खाशील? अरे कसाही खाल्ला तरी तो गोडच लागणार आहे की नाही? पेढा कसाही खाल्ला तरी तो गोडच लागणार आहे. मग कसंही घे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास मिळता घरी शय्येवर अति सुखाचे आदरी. बघा केवढी मुभा दिली आहे. हा केवढी मुभा आहे. घरी दारी शय्येवरी अति सुखाचे आदरी. महाराजांना प्रश्न विचारला